आधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तो काय मुद्दा काढला तुम्ही काढला. मी काय काढला? तुम्ही म्हणालात ना मी नाही म्हणाले म्हणून. तो जोक केला. जोक. आणि माझ्यासाठी जोक नाहीये तो. इकडे बघा आधिपती, तुम्ही माझ्यामध्ये अडकून राहू नका प्लीज. मस्त असं का वाटतं मी अडकून बिडकून राहील तुमच्यामध्ये? शिक्षण नसले तरी डोस काय आहे? काय चुकीचं केलं आहे का आम्ही? सांगा तुम्ही काय चुकीचं केलं काय? कधी वागलोय काय? नाही. मग असं कसं म्हणताय तुम्ही? आम्ही आमच्या मनातलं तुम्हाला सगळं बोलून दाखवलं, ही चूक झाली. तसं नाही म्हणत आहे मी. तुम्ही म्हणला मित्र, तुम्ही म्हणला मर्यादा पाळलं. तेव्हा मर्यादा सोडून वागलो बोललो. आमच्या आई साहेबांचे संस्कारच नाही आहेत तसे. अहो अधिपती, मी तसं म्हणतच नाहीये. तुम्ही आता काहीतरी चुकीचे अर्थ काढताय. मी चुकीचा अर्थ काढतोय? हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुमच्याकडे शिक्षण नाहीये. मला शिक्षणाचा ध्यास आहे आणि तुमची शिकण्याची इच्छाही नाहीये. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे, इतकंच. मग काय? त्यामुळे तुमच्या आई तुमच्यासाठी जी स्थळं आणतायत त्याचा तुम्ही विचार करा. असं नका करू तुम्ही. हात नका जोडू, हात नका जोडू. तुम्ही पाय कशा पाय धरता? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. सिक्युरिटी, सिक्युरिटी, सांभाळा स्वतः. सिक्युरिटी, सांभाळा. होय, अगं बाप आहे ते पोराचा. हा काय त्याचा बोलण्याचा? एवढं ऐक त्यांचं. नगत आणून धरूस. अगं नात्यापेक्षा हट्ट मोठा नग करूस. तिला घरापासून दूर करशील. पण अधिपती त्याच्या मनातून कसं घालवशील? तुम्हाला काय माहित? काही गरज नसताना अधिपती भांडले माझ्याशी. म्हणजे? मी तुला म्हटलं ना आई, मला हे मायलेक कळत नाहीत. अक्षू, खरंच कळत नाही. अगं मला ना शिक्षण नसलेल्या माणसाशी कम्युनिकेट कसं करायचं हेच कळत नाही. वाकडेच अर्थ काढतात सगळ्याचे. अधिपती पण तसेच, त्यांच्या आई पण तशाच. कोडी आहेत, अगदी कोडी. माझ्या आयुष्यातली मोठी आणि न सुटणारी. अगं हो, पण असं काय केलंय त्यांनी? काही केलं नाही. मग का चिडलीस एवढी? अगं आई, मी स्वतःवर चिडली आहे. म्हणजे? अगं अधिपतींनी खूप उपकार केलेत माझ्यावर. मला त्यांना दुखवायचं नाहीये, तोडायचं पण नाहीये. पण ते शिकले नाहीयेत ना, ह्याचा मला खूप राग येतो, खूप त्रास होतो. आणि शिक्षण नसलं तरी ते डिफेंड करत राहतात. कधी कधी तर असं वाटतं की मी का मैत्री करतेय त्यांच्याशी. पण मग आठवतं की त्यांनी जीव वाचवलाय माझा. अधिपतींबरोबर माझं असं नातं आहे आयुष्यात जे मला तोडायचं आहे, पण मी तोडू शकत नाहीये. आणि त्यांची शिक्षणाबद्दलची अनास्था बघून पुढे मी कधी काही जोडूही शकत नाही. मला असं स्ट्रेस होतोय खूप या नात्याचा, खरंच. लग्न? त्यांच्या लग्नाचं काय? आधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तुम्ही पाय कशा पाय धरता? तुम्ही शांत व्हा. त्यांच्या शब्दाचा जर का तू मान ठेवलास ना, तर त्यांच्या नजरेत तूच मोठी बसशील. आणि अधिपती
तुझ्या पायावर आयुष्य वाहून टाकेल बघ. तू दुसरी कुणी लगीन करून घरात आणलीस तर तिची बी भुवनेश्वरी होणार. ताई हिशेब आणलाय. ठेव तुझ्याकडं. काय झालं ताई? बरं झालं तू आलीस. बस जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं ताई? काय टेन्शन आहे? हाय बी आणि नाही भी. म्हणजे आदिपतींसाठी आमासने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे इतक्या वर्षात आदिपतींच्या वडिलांनी आमच्याकडे काय भी मागितलं नाही, पण आज ते स्वतः आमच्या खोलीत आले आणि आमच्या समोर हात जोडले. कसा पाई? सांगतो. ताई एक ऐकशील माझं? काय? तू माफ नाही करू शकत का? कुणाला? ताई तुला माहितीये मी कुणाबद्दल बोलतीये ते. कमलला? अगं इरा आता मध्येच कुठून आले कमल? ते होतेच नव्हते, कधीही नव्हते. माझ्या सोबत नव्हते ते कधीच. लग्न आधीही नाही आणि लग्नाच्या मंडपातही नाही. अगं ताई सोड ना आता ते. सोडलंच आहे ग, सोडलंच आहे मी. किती वेळा सांगितलं तुला? मग माफ कर ना ताई त्यांना. मला कळतच नाही इरा, तू त्यांची वकिली का करतेस? कारण ते निखिलला ओळखतात. मग अगं ताई म्हणजे मग ते निखिलच्या आई बाबांशी बोलतील? मला कळलं नाही. अगं ताई तू जर कमल जिजूंना माफ केलंस तर निखिलचा आणि माझ्या लग्नाचा रस्ता मोकळा होईल. अगं तू काय बोलतेस हे इरा? हे काय आहे? अगं ताई हाच एक मार्ग आहे. अगं इरा मी तुला किती वेळा सांगितलं की मी सगळं ठीक करते, तर तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? तुझी गाडी परत परत त्या कमलवर येऊन का थांबते? कारण तोच एक उपाय आहे ताई. नाहीये इरा, तोच एक उपाय नाहीये. मला माहितीये इरा, मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून तुला सगळंच कळतं असं नाही. ठीक ठीक आहे, तुला काय करायचंय? मला लग्न करायचंय. इरा अगं लग्न म्हणजे सगळं काही नसतं हे तू मला सांगू नकोस. हा मी सांगू नको म्हणजे? जिचं लग्न मंडपात मोडलंय तिने तरी मला सांगू नये की लग्न म्हणजे सगळं काही नसतं ते. कधी कधी असं होतं नाही की एखादा दिवसच खराब असतो. अक्षरा, दिवस खराब नसतो बाळा. होतो, माणसांमुळे होतो. भुवनेश्वरी मॅडम, कुणी एकच नाही आई. आज माझं सगळ्यांचीच वाजलं. म्हणजे अगं अगं बाळा रडतीयस का तू? भुवनेश्वरी मॅडमना असं वाटतं की अधिपतींचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. इराला असं वाटतं की तिचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. अगं मी आज अधिपतींना समजावण्याचा प्रयत्न करत होते की आपण दोघं दोन टोकं आहोत. ते शिकलेले नाहीये ताई. आमच्यात कधीच काही होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, तर ते चिडले माझ्यावर, ऑफेंड झाले. त्यांना असं वाटलं की मी त्यांना कमी समजते. तो हेतू नव्हता माझा आई. मी त्यांना एवढंच सांगत होते की तुमची आई तुमचं लग्न लावताय तर ते तुम्ही करा. त्यांना कळलंच नाही ते. हो, आणि पैसे पण घेतले नाहीत. भरकटावाला करतो ना तो हे सगळं. नाही दादा, मला असं वाटत नाही. अरे चांगले आहेत ते. अरे अडाणी येतो, वागायची रीत नाही, बोलायची पद्धत नाही. पण माणूस म्हणून खरंच चांगले आहेत. मूर्खासारखा बोलू नकोस देखील. दादा तू चिडू नकोस ना. काय सारखा सारखा अधिपती अधिपती लावलंय? हं? त्या अडाण्याशी मैत्री करायची का तुला? बघितलं ना किती गावठी येतो, कसा बोलतो तो.
निखिल, इथे तुझं घर व्हावं म्हणून धडपड करतोय मी. तुझ्या आई बाबांना समजावण्यासाठी मरतोय मी. आणि तुला कौतुक कोणाचं? तर त्या अधिपतीचं का? तर त्याने तुझी बाईक रिपेअर करून दिली आणि पैसे पण नाही घेतले म्हणून. म्हणजे मी जे काय करतोय त्याचं काहीच नाही. नाही नाही दादा, तसं नाही. पण अरे दादा, सॉरी, खरंच सॉरी. अरे सॉरी नको म्हणूस. त्याला काय जात आहे खर्च करायला पैसे? अरे रगड पैसा आहे त्याच्याकडे. साखर कारखाने, उद्योगधंदे, काही कसली कमी नाहीये त्याला. आणि तुला माहिती आहे ना हे न शिकलेले लोक कसे असतात ते. बरं चल, जाऊ दे तो विषय. मला सांग, अक्षराशी बोलणं झालं का तुझं काही? हो, मी भेटणार आहे अक्षराताईला. का? आणि त्या इराचं तर तू अजिबातच मनावर घेऊ नकोस. पित्तामुळे डोकं ठिकाणावर नाहीये तिचं म्हणून असं बोलतेय ती. पण मी प्रयत्न करते निखिलशी बोलण्याचा. माहिती आम्हाला. आणि अधिपतींचं लग्न व्हावं असंही वाटतं मला खरंच. पण तू बोललीस का अधिपतींना? अगं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. मी पण बोलले मग त्यांना शिक्षणावरून. अक्षू कशाला? अगं एखाद्याला समजून सांगायचं तर त्याचे दोष दाखवून नाही ना चालत. अगं पण त्यांना तो दोष नाही वाटत. तुला वाटतो ना, मग तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तुला त्यांच्यात उणीव दिसते हे त्यांना जाणवतं की नाही? आणि आता मित्र म्हणून स्वीकारलंय ना, मग गुणदोषांसहित स्वीकारायला पाहिजेस ना तू त्यांना. हे बघ, काही कमी जास्त बोलली असशील तर माफी माग आणि डोक्यातून विषय काढून टाक. कळलं? आणि आता झोपायला चल. उगाच काही तुझ्या हितासाठी केलं. अगं मग त्यापेक्षा माझा गळा आवड, मारून टाकी मला. झालं बोलून? मावशी, तू वचन दिले ना मला. अजूनही दिलेलं आहे. मग आता हे मध्येच काय? करावं लागतंय. मावशी, जे तोडायचं आहे ते तू जोडायलास. आम्ही जोडलं नाही, अधिपतीने जोडलं आहे. अगं पण तू काय करायलीस? कायमचं तोडण्यासाठी कधी कधी थोडं जोडावं लागतंय. पण मग माझं काय? तुला थोडा दम धरावं लागल. उघड्या डोळ्यांनी बघूय समज. अधिपतींच्या मनातून काढण्यासाठी तिला घरात आणतोय. हे बजाव स्वतःला, म्हणजे समद सोपं होईल. घरातून काढणं सोपं आहे, मनातून जाईल का ती? घरातून बाहेर काढायला काय लागतं? आम्हाला काम आहे. जा तू पण आवर. ही अशी रडत बसलीस तर कुणी बी डोळं पुसायला येणार नाही. हसून स्वीकार कर. आम्ही नाही म्हणत होतो तेव्हा तुम्ही हट्ट धरून बसला होता, आणि आता आम्ही वय म्हणतोय तर त्याला कारण आहे. आम्हाला हे लग्न लावायचंय त्याला पण एक कारण आहे अधिपती. नाही सर, तुम्ही एवढी गोष्ट बोलला ना, ही माझ्यासाठी लई मोठी आहे. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी कमी आहे. पण आत्ता तुम्ही म्हणताय ते नाही होणार. पण अधिपती नाही, आता मला लग्नच करायचं नाहीये. हो, असं कसं? लग्न तर करायलाच लागेल ना. व अहो, त्यासनी शिक्षणाचा लई तोर आहे. लग्न झालं की उतरल तोरा. ते काही नाही, आम्ही आता लग्न लावून देऊ. आम्ही तिला मागणी बिगणी बी घालणार नाही. डायरेक्ट लग्न मंडपात उभी करू. म्हणजे ओ ऐसा असं करू नका. ऐका माझं, हे विषय ना लई हार्ड झालाय. तुम्ही जाऊ नका, तुम्ही असं काय करू नका. हे बघा, तुमचा हार्ड विषय आम्ही सोपा करू, कारण तुमचा विषय आहे तो शेवटी आमचा विषय आहे. तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत नव. हा, आम्ही समद नीट करू. धनाजी, आई आली नाही अजून? हा, आले आले आले. चल. ताई, अगं सकाळ सकाळ कुठं निघाली? तुला कोणत्या भाषेत आणि किती वेळा सांगायचं बाहेर जाताना हटकन लावू नगस म्हणून? सॉरी ताई, अगं ते एवढं सामान सुमान बघितलं म्हणून विचारलं.
यो शुभ शकून कुणासाठी? या घरच्या होणाऱ्या सुनासाठी. सुनेसाठी म्हणजे? मास्तरनीसाठी. तू मास्तरनीला मागणी घालायला चाललीस? दुर्गे, असं माझी गत आडवी येऊ नगच. चल वय बाजूला. ताई, अगं तुम्हाला काय बी सांगितलं नाहीस. तुला सगळं सांगायची काही गरज नाही. हो बाजूला. ताई अगं पण तू आता जास्त प्रश्न विचारू नकस. बाकीचा आल्यावर बोलू आम्ही. म्हणजे म्हणजे आमच्या आईसाहेब आहेत का नाही, तुमचं काय चाललंय अधिपती? मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. सगळे इचकडून सांगता येणार नाही हो. जरा समजून घेता काय? सॉरी, जरा समजून घेता काय? सॉरी. काय काय समजून घेऊ? काय समजून काय सांगणार याच नाही. आता तू सांगतीस दर बोल. तुमच्या भाषेत सांगतो, जरा पटते का बघा, समजून घ्या. काय? परीक्षा चालू असते का नाही? परीक्षा. परीक्षा? हा, तर परीक्षेत समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असेल तरी ते लगेच उत्तर देण्याची गरज नाही. म्हणजे ते पुढच्या परीक्षेसाठी ठेवायचं जरा. अहो, चालू परीक्षेत मी नापास झाले तर पुढची परीक्षा द्यायला डिस्क्वालिफाईड नाही का होणार? काय 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 होणार? काय काय? अपात्र. अहो नाही हो, नाही मास्तरीनबाई, तसं नाही. म्हणजे ते तुम्ही जसं तसं घेऊ नका. म्हणजे आमच्या आईसाहेबांचं म्हणणं असेल काही बी, पण तुम्ही त्यासनी असं नाही का, म्हणजे असं त्यांच्या क्रॉस मध्ये तुम्ही जाऊ नका. काय तुमचं म्हणणं तुम्ही सोडू नका, पण आमच्या आईसाहेबांनी दुखवू नका. काय? मी का दुखवेन त्यांना? नाही, तुम्ही नाही दुखवत. तुम्ही एकदम दुधाच्या साईवानी बोलताय, बरोबर आहे. पण समजा कधीच अभ्यास न केलेला विषय एकदम भटकन समोर आला तर मी परीक्षेला सामोरच जाणार नाही. परीक्षात एकदम आपल्या समोर आली तर? म्हणजे देणार नाही मी. हा, हेच पाहिजे. द्यायची नाही आपल्याला आता परीक्षा. काय पाहिजे अधिपती? मला कळेल असं बोला. अहो जाऊ दे, सोडा. पण मी ना एक लास्ट सांगतो, आमचा ह्याच्यात कशात काही सुद्धा हात नाही आहे. काय? आणि तुम्ही आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातल्या ज्योतीसारख्या आहे मास्तरीनबाई, तेवढं लक्षात असू द्या. बास. हा, ठेवतो. काय? आणि ऐका आहे बघा, तुम्ही आम्हाला काय वाटेल तेव्हा ना, आम्ही काही मनाला लावून घेणार नाही, काय नाही. पण ना, तुम्ही जरी आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या ज्योतीसारखे असला ना, तरी आमच्या मनाच्या मंदिराच्या देवी आमच्या आईसाहेब आहेत. मास्तरीनबाई, एवढं लक्षात असू द्या. हा, एवढं प्लीज लक्षात ठेवा. प्लीज लक्षात ठेवा एवढं. अक्षू, हा, काय झालं ग? अधिपतींचा फोन होता का? झालं का बोलणं? हो, बोलणं झालं. पण आई, मला ना ही माणसंच कळत नाही. आता काय झालं? काय बोलले ते? काय बोलले काय माहिती, मला काहीच कळलं नाही. म्हणजे अशी कशी ग तू? साधं तुला तुझ्या ताईला मनवता येत नाही? तो निखिल माझा भाऊ नसून त्याच्या आई वडिलांना सुद्धा मनवलं मी तुमच्या लग्नासाठी, आणि तुला माझ्यासाठी एवढंही करता येत नाहीये? मी करतेय जीजू. मला रिझल्ट हवा इरा. ताईचं मन वळवणं एवढं सोपं नाहीये. मग निखिलचं आणि त्याच्या आई वडिलांचं मन वळवणं सोपं आहे असं वाटतंय का तुला? नाही, पण इरा, हे बघ, तुझ्या ताईमुळे तुमचं तुटलं होतं. मी जोडतोय. निखिलचं आणि तुझं लग्न जुळवून देण्यात जर माझा काहीच फायदा होणार नसेल तर मी कशाला एवढी मेहनत घेऊ? तसं नाहीये जीजू. नुसतं जीजू म्हणू नकोस इरा. मी खरंच तुझा जीजू व्हावा यासाठी काहीतरी कर, कृती कर, हातपाय हलव. तुझ्या ताईला तू मनवलं नाहीस तर आमचं लग्न होणार नाही, आणि आमचं लग्न झालं नाही तर तुमचंही लग्न होणार नाही. निखिलवर किती मुली मरतात हे माहितीये मला चांगलंच.
तुझ्यापेक्षाही श्रीमंत, हुशार आणि चांगल्या मुलींची रांग आहे निखिलच्या दारात. निखिलचे वडील म्हणतायत तेच बरोबर आहे. काय म्हणतायत? अगं काय नाही. जिजू सांगा ना. अगं काय नाही इरा, जाऊ दे, तुला वाईट वाटेल. नाही वाटणार, सांगा ना. त्याचे आई वडील म्हणतायत की अगं इरा जाऊ दे ना, सोड ना ते सगळं. जिजू प्लीज सांगा ना. इरा त्याचे आई वडील म्हणतात की इरा पुढे निखिल खूपच उजवा आहे. इरापेक्षा बऱ्याच चांगल्या मुली मिळू शकतात निखिलला. इरा मी समजावतोय त्यांना, माझ्या प्रयत्नांना यश यायला हवंय म्हणा. पण तुझे प्रयत्न दिसले ना की कसा मला जरा असा हुरूप येईल. कळतंय का तुला मी काय म्हणतोय? हिरा अगं तू टेन्शन नको घेऊस, तू करशील खात्री आहे मला. आणि अगं जरा अभ्यासात लक्ष दे हिरा, तू नापास झाली नाही चालणार मला. कळतंय ना तुला? संध्याकाळी सांग मग मला काय होतंय ते. चल येतो मी. पोरी तू नशीब काढलेस. आमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असली हे जरी खरं असलं तरी आमचा पोरगा हिराय हिरा. आणि तुझ्या कुकवाचा धनी तो झाला तर तुझं समदा आयुष्यच बदलून जाणार. सुखात राहणार तू. विद्याताई, जयदेव दादा, तुमच्या पोरीनं नशीब काढलंय, नशीब. आमच्या पोराचा जीव जडला हिच्यावर. हो मॅडम, तुम्ही काय बोलताय हे सगळं? जे तू ऐकतेस तेच अक्षदा. अक्षरा नाव आहे माझं. पण आमासनी ते नाही आवडत, सांगितलं नव तुला. आम्ही तुला अक्षदाच म्हणणार. काय वाईट आहे हो? हा सांगा, काय वाईट आहे? आणि ऐक, लग्न झाल्याबरोबर आम्ही तुझं नाव लागोलाग बदलून टाकणार. लक्ष्मी नाव ठेवणार. हा लक्ष्मी, सौ लक्ष्मी अधिपतीराव सूर्यवंशी. दिसल्या मास्तरीन बाई दिसल्या. होय म्हणल्या का पण त्या? काय झालं? काय दिसलं? तू जे बोललास का नाही तेच दिसलं पाया. पण त्या मास्तरीन बाई नव्हत्या. म्हणजे? नाही रे, म्हणजे आमच्या मनाचे खेळ होते बस. म्हणजे? अरे त्यांची भाषा तशी नाही रे, तू गप जरा. तर जे काय बोलत होते ते माझं मन बोलत होतं. मास्तरीन बाई काय बोलतील काय माहिती, ते त्यांचं त्यासनीच माहित. पण जे काय दिसलं ना, नाद खोळा दिसलं रे पव्या. आई शपथ, हे असं जर झालं ना, माझ्यासारखं नशिबावर मीच गाय. असंच होईल सरकार. तथाच तू. काय विचार करून तुम्ही असं नाव ठेवलं तो? हा, जो काही विचार करून ठेवला असेल तो असेल, जाऊ द्या. पण आता ते बदलायला पाहिजे. काय लेकी सुनांची नावं कशी असायला पाहिजे? आता लक्ष्मी, गोदावरी, गौरी, कावेरी, राजेश्वरी, हे अक्षदा काय नाव आहे? हा, जाऊ दे, पण ते आता बदलायला पाहिजे. पण माझं नाव आवडतं मॅडम मला. आवडतं ते मिळतं, आणि जे मिळतं ते राखता येतं असं नाही. आयुष्य आपल्याला पाहिजे ते समजत देत नाही पोरी. तडजोड करावी लागते बाईच्या जातीला. आता ती नावाबिवावरनं चर्चा न ग, उगाच वेगळाच विषय सुरू होईल. ये इकडे ये. अगं ये, खाणार नाही तुला, ये.
घे पोरी, तुझ्या आई वडिलांशी बोलून आम्ही लग्नाची तारीख ठरवू. घे की आणि ठेव देवा पुढं. घे, लाजू नगस. शगुन थोडा आहे, पण लग्नात आम्ही तुला दागिन्याने मडवू. आपल्या घराण्याला शोभेल अशी सजली पाहिजेस ना व. काय आई? हा मग सवालच नाही हाय. मी हे नाही घेऊ शकत. काय आय एम सॉरी मॅडम. म्हणजे तुम्ही तुमच्या घरासाठी माझा विचार केला ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याबद्दल थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. पण मी हे नाही स्वीकारू शकत. का स्वीकारू शकत नाही? आमची रीत आहे, होणाऱ्या सुनेला दागिन्याने मडवतो आम्ही. मी हे नाही घेऊ शकत मॅडम. तुला शगुन नगाय का आम्ही नगाय? बोल की, कशाला नाही म्हणलेस तू? शगुन की आम्ही? दोन्ही. काय? मला माफ करा मॅडम, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण मला लग्न करायचं नाही. आता करायचं नाही? आत्ताही नाही आणि कधीच करायचं नाही. असं बोलू नगस पोरी. वास्तू कधी बी तसाच तू बोलतीय. आजी खरंच सांगते, माझ्या लग्नाचं जे काही झालं. पोरी अगं, एक डाव खेळ खंडोबा झाला ना तर पुन्हा होत नसतो. मी तर असं म्हणन, देवाजीच्या मनातच असल तुझं आणि अधिपतीचं जुळावं म्हणताना तुझं लगीन मोडलं. कारण देवाजीनं जिथं गाठ बांधलेली असतं ना तिथंच होतं समज, तिथंच जुळतं. आणि तुझी आणि अधिपतीची गाठ बांधली आहे बघ देवाजीनं. आजी प्लीज, तुम्ही असं नका ना बोलू. तुम्ही वयाने मोठ्या आहात, तुमचा शब्द राखायला मला जरूर आवडलं असतं. पण हे होणार नाही. काय होणार नाही? मी आणि अधिपती हे शक्य नाहीये मॅडम. म्हणजे मॅडम, अधिपती खूप चांगले आहेत माणूस म्हणून. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यासारखा लाख मोलाचा माणूस मी आजवर पाहिलेला नाहीये मॅडम, खरंच. आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आयुष्यभर राहतील. पण नवरा म्हणून मी त्यांचा विचार आजपर्यंत कधीही केला नाही. मग आता करून बघ. नाही मॅडम, नाही जमणार मला हे. का नाही जमणार? एक तर मला कधीच लग्न करायचं नाहीये, हे माझं ठरलंय मॅडम. आणि जर कधी काही केलंच तर अधिपतींची नाही करू शकत मी लग्न. का? अधिपतीनं काय झालंय? नाही, त्यांना काही नाही झालंय. खूप चांगले आहेत ते. एकदा तू त्यांना चांगलं म्हणते, एकदा त्यांना नाही म्हणते. चांगल्या माणसाला नाही म्हणण्याचं कारण तरी काय आहे? मॅडम, त्यांचा दोष नाहीये, माझा प्रॉब्लेम आहे. हा, ते बरोबर आहे. प्रॉब्लेम तुझाच आहे, पण तो काय आहे ते आम्हाला कळू दे तरी. मॅडम प्लीज, आपण हा विषय वाढवला नाही तर चालणार नाही का? नाही चालणार. आम्हाला कळलंच पाहिजे आमच्या सोन्यासारख्या पोराला तू नाही का म्हणतेस? हा, कारण बोल 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 ना. ऐका ना, तुम्ही चिडू नका ना. आम्ही नाही, तिचं नशीब रागावलंय तिच्यावरती. न तर तिच्या हातनं हा मूर्खपणा घडलाच नसता. मॅडम प्लीज जरा चिडू नका प्लीज. आता काय बोलायचं नाही. जे करायचं ते आम्ही करू. तुला एकच सांगतो, तू जरी बोलली असलीस की तुला गर्व नाही, तरी तुला गर्व हाय. तुला अहंकार हाय. आणि ध्यानात ठेव,
गर्वाचं घर नेहमी खाली होतं. तुझ्या माय बापासमोर आज आम्ही तुला सांगतोय, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. चला. आपल्या अधिपतीमध्ये काय दोष आहे? अधिपतींमध्ये काय बी दोष नाही. असल्या आडमोठ्या लोकांना सरळ करता येतं आम्हाला. आता तर ती त्याला नाही म्हणली आहे. तिचा नकार होकारात कसा बदलायचा हे माहित आहे आम्हाला. म्हणजे काय करणार आहेस तू? माहित नाही. अगं पण एक नक्की, अधिपतींना जी बायको म्हणून आणायची आहे तिलाच सून करून आणणार आम्ही. पण त्यासाठी आम्हाला साम दाम दंड भेद जे काय करायला लागेल ते करू. पण ती हो म्हणाल का? म्हणाल, नक्की हो म्हणाल. आता तर आम्ही तिला गुडघ्यावर आणणारच. आता तर आमच्या पण इज्जतीवर आलंय. आमचं शगुन नाकारते ही. एवढी गुरमी, एवढी मिजास, 1.5 दमडीची नोकर आहे आमच्या शाळेत आणि आम्हाला तोंडवर करून सांगते तुमच्या पोराशी लग्न करणार नाही. तिनं आमच्या लेकराला नाही, आमच्या म्हणण्याला नकार दिलाय. आणि एक वेळ आम्हाला नकार देणारी पोरगी पचवू आम्ही, पण आमच्या अधिपतींना नकार देणारी पोरगी आम्हास ती चालणार नाही. आता आधी ती वय म्हणाल, मग आम्ही तिला घरी आणू, मग आम्ही नाही म्हणू आणि तिला अधिपतींच्या मनातून बाहेर काढू. आई, हे जर असं झालं नाही तर आम्ही आमचं नाव लावणार नाही भुवनेश्वरी. मी आता लग्नच करणार नाहीये. अगं पण आई, आता ह्या विषयावर नको बोलायला आपण. असं म्हणून कसं चालणार आहे अक्षू? अगं आमच्या डोळ्या देखत तुम्हा दोघींची लग्न व्हावीत, सुखाचा संसार व्हावा म्हणून आम्ही सगळी खटपट करतोय ना. आता माझ्यासाठी काही नको आई. आता फक्त इरूसाठी आपण सगळे प्रयत्न करू. असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस तू अक्षरा. तुमच्या लग्नाच्या काळजीने आम्हाला रात्र रात्र झोप लागत नाही. विद्या, अगं शांत हो. हे बघ, सगळ्या गोष्टी एकत्र करू नकोस. आधीच त्या इराचं टेन्शन होतं, त्यात आता हे अजून. मला धक्काच बसला. त्यांनी येऊन डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. हो ना, मलाही धक्काच बसला. अशी डायरेक्ट मागणी कशी घातली असेल त्यांनी? मी तुला म्हटलं नाही, ह्या लोकांचं मला काही कळतच नाही. आज एक बोलतात, उद्या दुसरंच काहीतरी करतात. जाऊ दे. शिक्षणाविषयी ज्यांना अजिबात आस्था नाही अशा लोकांना मला समजूनच घ्यायचं नाही. आय एम सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, त्याच्यावर आता जास्त चर्चा नको. तू जा शाळेत. तू संध्याकाळी आलीस ना की मग बोलू आपण. आई, अगं हे बघ, आपण आजपर्यंत सच्चेपणाने वागलोय, हो की नाही? हा, मग इथून पुढेही आपल्याला तेच कायम ठेवलं पाहिजे. त्यांना नाही म्हटले तेव्हा मलाही भीती वाटलीच ग. पण म्हणून मी त्यांच्याशी खोटं बोलले असते तर ते तुला चाललं असतं का? काळजी करू नकोस. येते.
अक्षू, पण त्यांनी तुला शाळेतून काढून टाकलं तर? अजून काढलं नाहीये ना आई, आणि त्यात असं काही म्हणालंही नाहीये. पुढचं पुढे बघू आपण. तू जास्तीच्या चौकशा कशापाई करतेस? अगं नाही ताई, मी असं सहज विचारलं. आणि बर का, मी चंचीला समजावलंय. मी म्हटलं जाऊ दे, आधिपतीचा विचार नका करूस, तुझ्या नशिबात नाहीत ते. हे तू ठरवलं का? ताई, हे तू ठरवलंस ना? आम्ही काय ठरवलं हे तुला ठाव आहे? पर तूच तर मागणी घालायला गेलतीस का नाही? आम्ही मागणी घालायला का गेलो होतो याची कारणं आम्ही तुला सांगितली. एकच गोष्ट 10 वेळा ऐकायला तुला आवडत असेल, पण आम्हाला एकच गोष्ट परत परत बोलायला आवडत नाही. मास्तरनीला या घरात आणायची आहे ते अधिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी. हं? आणि आमची सून म्हणून आम्ही एकदा का चंचीला सबूत दिलाय, तो आम्ही पाळणार आहोत. मास्तरनीला वाटेतून दूर केल्याशिवाय अधिपतींच्या मनातला रस्ता तुझ्या लेकीसाठी मोकळा होणार नाही. मास्तरनीला वाटेतून दूर करण्यासाठी आधी तिला घरात आणावी लागल. कळतंय का तुला? अगं पर ताई, ती नंतर नाही म्हणली तर? अगं नाही तर ती आत्ता म्हणलीये. अगं पर ताई, ती नंतर घरातूनच जायला नाही म्हणली तर? हे बघ, एकदा का ती अधिपतींच्या मनातून उतरली की जी अधिपतींच्या मनात नाही तिला काय आम्ही या घरात ठेवून घेणार नाही. चल जा तू, काही प्रश्न विचारत बसते. मला असं वाटतं की आपण लप्पाछप्पी नको करायला. आपण सांगूया तिला बाबा. नको अक्षरा, तिला काहीही सांगायला नको. काय झालं? गप्प का झालात? कुठे काय? नाही नाही. मग मला बघितल्यानंतर सगळे गप्प का झालात? अगं नाही ग, काही नाही. गप्प कुठे? काय नाही झालेलं. आहे काहीतरी. म्हणजे हेच की काहीतरी घडलंय. अगं नाही ग, खरं काहीच नाही झालंय. हा, दिवसासारखा दिवस आला, कुणी आलं नाही, कुणी केलं नाही. पण बाबा, मला काय वाटतं, तू फ्रेश हो. हा जा, आणि आई आपण ताटं वाढूया. आणि बाबा, तुमचं औषध राहिलं ना, औषध घ्या तुम्ही. चला चल चल चल, आवर. गेलो होती की, मग कालच्याला मास्तरनीकडे जाऊन आलो. काय काय ते लेखाच्या प्रेमासाठी आणि तुमची मर्जी राखण्यासाठी भुवी पदर पसरून मास्तरनीकडे गेली. नाही म्हणजे भुवीची काय बी चूक नाही आहे. मास्तरीन नाही म्हणली. का? तिला म्हण शिकलेला नवरा पाहिजेला. म्हणजे मास्तरनीच पटलं तुम्हासनी? हा, बरोबर आहे. भुवनेश अधिपती भुवनेश मान्य आहे मला. त्या येळेला भुवी चुकली असेल, पण आता तिनं केलं ना. एका आईनं मुलासाठी जे करावं ना ती केलं. नाही म्हणजे माझी मुलगी म्हणताना बोलत नाही मी. आणि अधिपतीवर लय जीव आहे बघा तिचा.
त्याच्या सुखासाठी जीवाचं रान करेल बघा, काय बी करेल, पण त्याला त्याचं प्रेम मिळवून देईल. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली, एखादी गोष्ट करायची असं जर इडा उचलला ना, आई शपथ कोणाच्या बाला ऐकणार नाहीत ते. त्यांनी विडा उचललाय. भविष्यात तुमच्यावर कुठलं संकट येऊ नये, तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हासनी मास्तरीनबाई काय करायला लागू नये ना म्हणताना मी सांगतोय, तुम्ही प्लीज माझा ऐका. अक्षरा, अक्षरा, हा काय? अगं कांदा चिरून झालाय बाळा. हो अगं सॉरी, टोमॅटो चिरायचंय नाही का. काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही. कसलं टेन्शन आहे का? ताण आलाय का काही? सॉरी आई. आता सॉरी कशामुळे? अगं भुवनेश्वरी मॅडमशी मी जे बोलले त्याबद्दल. अगं बाई, तू अजून त्याचाच विचार करतेस का? झालं ते झालं, आता जाऊ दे. नाही आई, मला अधिपतींनी ना वेगळ्या भाषेत समजावून सांगितलं, तेव्हा मला पटलं. वेगळ्या भाषेत म्हणजे? म्हणजे ते मला त्यांच्या 2 मनांबद्दल सांगत होते. अगं बाई, 2 मन? हो, हे बघ, अमन आणि क्षमन या दोन्ही मनांना त्यांची वेगवेगळी मतं आहेत. पण जेव्हा एक मन दुसऱ्या मनावर हावी होऊ लागतं, तेव्हा आपल्याला ठरवावं लागतं की कुठल्या मनाचं ऐकायचंय. आणि त्यांना बरोबर कळतं, ते ठरवतात कुठल्या मनाचं ऐकायचंय ते. मला ना इतकं नवल वाटलं आई, हा माणूस एवढा डीप आहे. डीप वगैरे काही मी खात्रीने सांगू शकणार नाही, पण हा माणूस खरंच खूप चांगला आहे. हो ग, त्यांनी सांगितल्यावर मलाही पटलं. भुवनेश्वरी मॅडमशी बोलताना मी थोडासा विचार करायला हवा होता, वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला हवं होतं, आणि माझा मुद्दा न बदलता प्रेमाने त्यांना सांगायला हवं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जो त्यांना अजिबात आवडत नाही, तो मी अशा पद्धतीने त्यांच्या समोर मांडायला नको होता. खरंच ग, माझं फारच चुकलं. मी त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायला हवं होतं. मी सांगते तेव्हा पटत नाही, आणि अधिपती सांगतात तेव्हा पटतं. सॉरी आई. सॉरी नाही ग, पण एक सांगू का? सांग ना. बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधीच विचार करायला हवा की नको? खरं आहे. मी माझी चूक दुरुस्त करेन आता. ठीक आहे, आता त्याचा फार विचार करू नकोस. तुझा असा चेहरा बघवत नाही ग मला अक्षू. आणि खरं सांगू का, आपल्या घरात ना हसणं दुर्मिळ झालंय, तेव्हा हाच पाहू.